मला असं वाटतं स्टेटस किंवा ढोल ताशा ते सगळं आहे ते करावं, पण जास्तीत जास्त तर आपण आपल्या रोजच्या भाषेमध्ये तेवढं बोललं पाहिजे. आता आपण जर बघितलं इंस्टाग्रामची पिढी आपण हिंदी जास्त प्रिफर करतो बोलण्यात, पण ॲटलिस्ट आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, लोकांसोबत, दुकानदारांसोबत सुद्धा मराठी बोललं पाहिजे. येते त्यांना, फक्त त्यांना बोललं पाहिजे. नाही, मी मराठी असल्यामुळे माझा खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझी मातृभाषा आहे, माझी मदर टंग आहे ती. तर मी म्हणजे माझ्या फ्रेंडसोबत, माझ्या फॅमिलीसोबत रोजचीच आहे माझी, म्हणजे रेग्युलर आहे ती माझ्यासाठी आणि कम्फर्टेबल भाषा माझ्यासाठी ती. त्यामुळे मराठी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. ओके, तुमच्यासाठी काय मराठी भाषा किती महत्वाची आहे तुमच्या खूप आयुष्यात? खूप जास्त स्पेशल आहे. अच्छा. आम्ही मराठीच आहे, सो खूप जास्त स्पेशल आहे मराठी भाषा. म्हणजे बघा, मराठी भाषेचं महत्त्व म्हणजे मराठी ही फक्त लोकांची नाही, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. असे महापुरुष जे या भारताला लाभलेत, आज ते लोकसुद्धा मराठी होते आणि त्यांच्यानंतर आपणसुद्धा मराठी आहोत. सो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मराठी असल्याचा आम्हाला सुद्धा तो अभिमान आहे. महत्त्वाचं आहे. मराठी भाषा म्हणजे आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपल्या मुलांना आपण काय कुठल्या आपल्या पद्धतीप्रमाणे ते आपण जपू शकतो. म्हणजे जे आपण इव्हन्स आपला वडापाव पण आपली जातीचा एक हिस्सा आहे. वडापाव, पुरणपोळी, नऊवारी ते आपण भले आता ओकेशनली करतो, पण ते पण करायला पाहिजे आणि शिकवलं पाहिजे. भले आपण इंग्लिश मिडियममध्ये आपल्या पोरांना टाकतो, भले ते कुठलीही असो, कुठल्याही पण कास्टमध्ये असून ते त्यांचे हे जपलं पाहिजे.